केटी कुकिंग चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। ड्रायफ्रूटचा वापर करून बनवूया वेलचीचा फ्लेवर असलेली बासुंदी। आपण 1.5 लिटर दुधापासून बासुंदी बनवत आहोत। अशा पद्धतीने हे दूध ओतून घेऊया। प्रथम व्यवस्थित तापून घ्यायचं। आपण नेहमी जसं तापवतो त्या पद्धतीने दूध तापून घ्यायचं। दूध पूर्ण असे इथपर्यंत तापल्यानंतर आपण त्यामध्ये चमचा टाकायचा आणि ही साय मध्येच त्याच्यामध्येच हे करायची, मिक्स करायची आहे। आणि आता चमच्याच्या मदतीने हलवत राहायचंय। ही जी कडेला साय येते ना ती पण मध्ये टाकायची। या दुधामध्ये लगेचच मिक्स करत राहायचे, म्हणजे बासुंदी खूप छान बनते। मधून हलवून आणि हे कडेला जी साय येते ती मध्ये टाकत राहायची आहे आणि दूध तापू द्यायचे। हे बघा, अशा प्रकारे गॅस जोरात ठेवून सुद्धा आपण हे दूध छानपैकी आटवू शकतो। यामध्ये असं चमचा ठेवल्यामुळे हे दूध ओतू जात नाही। आता गॅस जोरातच ठेवून या पद्धतीने हे दूध चांगलं असं उकळू द्यायचंय। हे बघा, अशा प्रकारे गॅस जोरात ठेवून सुद्धा आपण हे दूध छानपैकी आटवू शकतो। यामध्ये असं चमचा ठेवल्यामुळे हे दूध ओतू जात नाही। आता गॅस जोरातच ठेवून या पद्धतीने हे दूध चांगलं असं उकळू द्यायचंय। हे दूध उकळल्यानंतर त्यामध्ये अजून अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आज 1.5 लिटर दुधापासून आज ही बासुंदी बनवत आहोत। त्याचा कलर पण बदललाय आणि दूध घट्ट झालंय छान। त्यामध्ये टाकून घेऊया ही वेलची पूड। ही ना वेलची पूड बारीक करताना नेहमी 2 चमचे साखर घ्यायची किंवा 1 चमचा आणि त्यानुसार बारीक करायची मिक्सरला। वेलची पूड छान अशी बारीक होते आणि टाकताना थोडी थोडी करून टाकायची। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया 8 चमचे साखर। जर समजा गोड आवडत असेल तर अजून थोडी नंतर साखर टाकू शकता। त्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे। तुम्हाला जसं आवडत असेल तसं थोडे थोडे करून टाकायचे ते पण। ड्रायफ्रूट मुळे सुद्धा छान असा घट्टपणा येतो बासुंदीला। आता 2 मिनिटं छान उकळू देऊया। बासुंदी बनवताना नेहमी पसरट भांड्यामध्ये बासुंदी बनवायची, म्हणजे चटकन बासुंदी बनते। दूध पण पटकन आटलं जातं। आता आपली ही बासुंदी अशा प्रकारे ही बासुंदी आता घट्ट झाली आहे। बघितली ना, कलर पण छान बदललाय। अशा प्रकारची ही बासुंदी मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवून खाण्यासाठी तयार। बंद करूया, अजून थोड्या वेळाने ती अजून घट्ट होणार आहे। अशा पद्धतीची बासुंदी तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवून तिचा आस्वाद घ्यायचा। प्रकारे वेलचीचा फ्लेवर असलेली ड्रायफ्रूट युक्त बासुंदी खाण्यासाठी तयार। गॅस बंद केलाय, मस्तपैकी थंड होऊ देऊया आणि फ्रीज मध्ये ठेवून देऊ। वेलचीचा फ्लेवर असलेली ड्रायफ्रूट युक्त बासुंदी पिण्यासाठी तयार। अशा प्रकारची बासुंदी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। थँक्यू।